मित्रांनो, मॅथ गुरु पोलीस भरती या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण आज काम आणि वेळ याच्यावरची तुम्हाला वाटत असेल की टॉपिक का घेत नाही, पण मी टॉपिक न घेता काम आणि काळ या टॉपिक मधले खूप छान छान प्रश्न घेऊन आलेलो आहे. आणि जे प्रश्न 100% आपल्याला आपल्या पोलीस भरतीच्या किंवा अदर कोणतीही परीक्षा असू दे त्या परीक्षेला 100% आपल्याला हे प्रश्न भेटतात. आणि हा प्रश्न जर आपल्याला त्या पेपरमध्ये दिसला तर आपण हा प्रश्न सोडून देतो, कारण आपल्याला काम आणि वेळ ह्या टॉपिक मधला एकदम सोपे सोपे प्रश्न सोडवण्याचा आपल्याला सराव असतो. आणि असे प्रश्न आपण तिथे सोडून देतो आणि हेच प्रश्न आपले मेरिट ठरवतात. बरोबर ना? आता जर आपले हे प्रश्न मेरिट ठरवत असतील पण आपल्याला जर सोडवता येत नसेल तर चुकीचं आहे की नाही? तर आपल्याला हे शिकून घ्यावं लागेल. ते तुम्हाला मी एकदम बेस्ट पद्धतीने समजून सांगतो की तुमच्या लक्षात 100% बसणार. ठीक आहे ना? चला, याच्या पहिले आपला मॅथ गुरु पोलीस भरती हा चॅनल मी तुमच्याकडून काही जास्त मागत नाही. फक्त मी तुमच्याकडून एवढं मागतो की माझा एखाद्या व्यक्तीपर्यंत फक्त तुम्ही रोज जेव्हा माझा व्हिडिओ बघता ना तेव्हा मला तुमच्याकडून 1 रुपया सुद्धा नकोय. बस तुम्ही जो नेट खर्च करताय ना तेच खूप झाले. ठीक आहे ना मित्रांनो? फक्त माझा व्हिडिओ एका मुलापर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करा. बस मला तुमच्याकडून काहीच नाही. हीच माझ्यासाठी लय झाले की तुम्ही माझ्यासाठी एका मुलाला एखादा व्हिडिओ सेंड करणार आणि त्याचा फायदा होणार. बस तुम्ही एवढं करा, याच्या व्यतिरिक्त मला काहीच नकोय. ठीक आहे ना? चला या इकडं. आता प्रश्न काय म्हणतोय? 8 पुरुष 12 मुले, 8 पुरुष 12 मुले एक काम 16 दिवसात पूर्ण करतात. ठीक आहे, पुढे बघा. तर 12 पुरुष व 6 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? असा प्रश्न पडला आपल्याला. आता प्रश्न पडल्यावर तुम्हाला वाटत असेल की प्रश्न थोडा हार्ड दिसतोय, पण मी जेव्हा तुम्हाला सांगणार प्रश्न कसं सोडवायचं आणि तुम्हाला लगेच प्रश्न ते 100% सोडवता येणार. तुम्ही याच्यानंतर प्रश्न लगेच ट्राय करायचा व्हिडिओला पॉज करून. ठीक आहे ना? या इकडं. आता बघा, याला कसं लिहायचं बघा, इथं लिहून दाखवतो ना मी. आता 8 पुरुष. आता 8 पुरुष म्हणजे आता याला इंग्लिश मधला एखादा अक्षर देऊन टाकू. अक्षर देऊन टाकू याला आपण. आता 8 पुरुष साठी आता पुरुष म्हणजे यम देऊन टाकू. यम म्हणजे मॅन. ठीक आहे ना? आता बघ, यम 8 यम व काय म्हणते व 12 मुले इथे लिहून टाकतो. बरोबर, व म्हणजे 12. बरोबर, 12 मुले, 12 बॉय. मुले म्हणजे बॉय. ठीक आहे ना? समजलं का? ठीक आहे. आता पहिले आपण हे सॉल्व्ह करून घेऊ, नंतर पुढे जाऊया. ठीक आहे ना? आता इकडे मला सांग, इथं 8 एम आणि 12 बी मला सांग, याला 4 ने भाग जातो का रे? बघ, याला आणि याला हे संख्येला तोडून घेऊ. ठीक आहे, तुला इकडे सांगतो, तुझ्या लक्षात बसत नसेल की काय करायचं. ठीक आहे ना? आता बघ, संख्येला बरोबर चिन्हाच्या अलीकडे आल्यावर मायनस होते, पलीकडे गेल्यावर प्लस होतो. त्याच्यानंतर त्या चिन्हामध्ये गुणाकार करायचा, भागाकार करायचा. मी तुला ते 100% सांगितलेलं ना मागची व्हिडिओ 100% बघ, त्याच्यामुळे बेसिक तिथे घेतलेला आहे. ठीक आहे ना? आता इथं बघ, यम डिवायडेड बाय बी. बरोबर. आता बघ इथं काय रे, आता इथं यम आहे बरोबर, यम वरती घेतला, हा बी इथं खाली आला का बी खाली? आता इथं बघ, इथं काय वरती 12. बघ इथं 12 लिहून घे. आता बघ, हा 8 इकडे जाणार भागाकाराला. तुला सांगितलं भागाकार बरोबर चिन्हाच्या पलीकडे आल्यावर भागाकार जातो, अलीकडे आल्यावर गुणाकार देतो. मी हे क्रिया तुला ऑलरेडी पहिले सांगितलेलं आहे. ठीक आहे ना? ते व्हिडिओ 100% बघून घे आणि तरी तुला इथं क्लिअर करतो मी, टेन्शन घेऊ नको. बघ इथं किती 12, हा इथं 8 कशामध्ये? एक गुणाकारामध्ये. 8 बरोबर आहे, गुणाकारामध्ये. मग 8 कुठे गेला भाऊ? भागाकारामध्ये. इथं लिहून टाक 8. ठीक आहे, आला का 8? आता एक काम कर, याला कापून घे. कटते का बघ संख्या? दोन्ही संख्या एका संख्येने कटले पाहिजे, त्यांना लहान करू आहे आपण. बघ 4 दुने 8 आणि 4 त्रिक 12, 302 झाला का? आता बघ 302 काय आहे? यम बरोबर 3 आहे आणि बी बरोबर 2 आहे. हे लक्षात असू दे एवढं. ठीक आहे ना? एवढं लक्षात असू दे. ठीक आहे, आता पुढे चल. हे बघ, या यम आणि बी ची किंमत काय आली आपली? 302. हे लक्षात असू दे. आता पुढे चल. आता बघ पुढे काय म्हणते ते आपला प्रश्न. आता बघ, 12 पुरुष व 6 मुले मिळून तेच काम 2 दिवसात पूर्ण करतील. आता बघ, ह्या दोघातून 8 याच्यातून तू मुलं घे किंवा पुरुष घे, कोणतंही घेऊ शकतो. आता आपण पुरुष घेऊया. बघ इकडं, 8 मॅन जर काम 16 दिवसात पूर्ण करत असतील, 8 पुरुष जर काम 16 दिवसात पूर्ण करत असतील तर काय म्हणतोय? तर आता बघ काय म्हणलंय, 12 पुरुष आणि 6 मुले. काय म्हणते? 12 पुरुष साठी काय वापरलं होतं आपण रे? पुरुष साठी यम वापरलं होतं. यम म्हणजे मॅन. ठीक आहे, अधिक का करायचं? कारण दोघांचं मिळून काम काढायचं आपल्याला. ठीक आहे ना? मिळून किती दिवसात करतील. आता बघ, 12 पुरुष
12m झालं. 6 मुले म्हणजे काय 6b, बी म्हणजे बॉय. झाला का क्लिअर? झाला का क्लिअर? आता इथं बघ, आता इथं सोडूया आपण, इथं पुढे ये थोडं. आता इथं बघ 8m. बघ आता m बरोबर काय भाऊ आपल्या इथं, m बरोबर काय आहे 3. बघ m बरोबर काय आहे 3. आपण याला सॉल्व्ह करून 3 काढला ना, m छेद b. m बरोबर काय आहे 3. आता बघ 8 गुणिला 3 कर, 8 3 क 24 गुणिला 16. ठीक आहे ना, तो 16 आला इथं. आता हे खाली ये. आता बघ 12m, m बरोबर किती आहे रे? m बरोबर आहे इथं, m बरोबर 12 आहे का? नाही. याला सॉल्व्ह करून, याला सॉल्व्ह केल्यानंतर उत्तर काय आलं आपलं, हे आलंय 3/2. आता m बरोबर काय आहे? m बरोबर आहे 3. आता 12 3 क 36, इथे लिहून दे 36 अधिक, ठीक आहे ना 6b, 6b. आता बघ b बरोबर किती आहे 2, सैन दोन्ही 12. ठीक आहे, कारण 12 का केलं मी, या दोघांमध्ये गुणाकारात चिन्ह आहे. 12 आणि m मध्ये गुणाकारात चिन्ह आहे. ठीक आहे ना, आणि मध्ये प्लसचा चिन्ह. झालं का? आता पुढे, आता इथं बघ 24 गुणिला 16. ठीक आहे, आता पुढे बघ 36 आणि 12 ची बेरीज कर. 6 आणि 2 8. ठीक आहे, त्याच्यानंतर 6 आणि 2 किती झाले 8. त्याच्यानंतर 3 आणि 1 रे 4. इथे लिहून टाक 48. आला का? आता बघ याला काटाकाटी करायची. आता आडवी काटाकाटी कशी करायची ते बी तुला मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये, त्यामुळे ते पण बघून घे. तुला इथं पण क्लिअर करतो इकडे. आता इथं बघ बरोबर. आता इथं बघूया आपण. आता बघ इथं लिहून टाकतो. ठीक आहे, ठीक आहे 24 गुणिला 16 भागिला 48. ठीक आहे, आता बघ 16 ने 48 भाग जातो. 16 त्रिक 48, 16 1 16, 16 त्रिक 48. ठीक आहे, आता बघ 3 8 3 24 ला भाग दे. 3 8 24, 8 दिवस, 8 दिवस लागतील. हे आपलं उत्तर. बघ आता हे तुला हार्ड वाटत असेल, कारण मी तुला समजून सांगितलं. तू जर याच्यावर प्रॅक्टिस केली तर 100% हा प्रश्न तू काही सेकंदामध्ये सोडवणार. काही त्याला टाइम बी लागणार नाही. आता टाइम कसं लागणार नाही, तू काय करशील माहिती आहे का? इथे लगेच हे सॉल्व्ह करशील. इथं मी तुला जे स्टेप मध्ये लिहून दाखवलं ते स्टेप तू लगेच पॉज करणार. म्हणजे आता बघ कसं करणार तू, इथं लगेच गुणाकार करून घेणार, इथं त्यांचं खाली गुणाकार करून याची बेरीज वगैरे करून घेणार. ह्या स्टेपला, ठीक आहे, ह्या स्टेपला तू सोडून घेणार सगळं. आणि ह्या स्टेपला तू प्रश्न हा जो उत्तर आला आपला, तू इथंच कट करणार आणि उत्तर डाक तुझं 8 येऊन जाणार. कधी येणार ते? जेव्हा तुला हे पूर्ण क्रिया समजली असेल, तू ह्या क्रियेवर जेव्हा प्रॅक्टिस करशील, जी मी तुला सोडून छोटे छोटे स्टेप सांगितले, स्टेप सगळे फॉलो करशील, आणि स्टेप फॉलो केल्यानंतर जेव्हा तू उत्तर काढशील आणि डबल त्या स्टेपकडे जाऊन हा व्हिडिओ पहिल्यापासून बघशील, हा उदाहरण पहिल्यापासून बघशील ना, तेव्हा तुला लगेच क्लिअर होणार. ठीक आहे ना, तू काही सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर काढणार. चला आता आपण जाऊया पुढं. आता बघूया पुढचा प्रश्न, उदाहरण क्रमांक 2. बघा उदाहरण क्रमांक 2 म्हणजे मी लगभग चांगले प्रश्न तुझ्यासाठी घेऊन आलो आहे, ज्या प्रश्नातून तुझा एकदम सराव होईल आणि तुला प्रश्न पेपरामध्ये कुठंच अडथळा निर्माण करणार नाही. ठीक आहे ना, आता आपण बघूया उदाहरण क्रमांक 2. काम आणि वेळचा हा आपला उदाहरण क्रमांक 2. ठीक आहे ना, आता तुम्हाला उदाहरण क्रमांक समजलं असेल 100%. आता बघूया आपण आता उदाहरण क्रमांक 2 कडे. आता उदाहरण क्रमांक 2 काय म्हणतोय, 12 पुरुष व 18 स्त्रिया. काय म्हणलंय, 12 पुरुष व 18 स्त्रिया. आपलं पहिलं काम करून घ्यायचं भाऊ इथं. बरोबर, पहिलं काम काय आपलं 12 पुरुषला, आपण पुरुषसाठी मॅनसाठी काय वापरलं आपण m. ठीक आहे ना, 12m बरोबर. काय दिलंय रे, 18 स्त्रिया एक होत 14 दिवसात बांधतात. ते नंतर बघू, पहिले तुझं इकडे लक्ष असू दे. बघ 18 वुमेन. ठीक आहे, 18 वुमेन ते अवधला 14 दिवसात बांधतात, त्यांचं म्हणणं आहे. ते पुढे बघूया. आता पहिले हे सॉल्व्ह करून घ्यायचं ना, करून घे सॉल्व्ह. बघ इथं मॅन डिवायडेड बाय वुमेन भागीला वुमेन. ठीक आहे ना, आता बघ इथं काय आहे रे 18 आणि इथं काय आहे 12. बरोबर. आता बघ m छेद w किंवा m भागीला w. बघ याला भाग जातो का? बघ दोघांना 6 ने भाग जातो. सैन दुने 12 आणि सैन त्रिक 18. बरोबर. आपला आला आता हे एवढं सॉल्व्ह केल्यानंतर. ठीक आहे ना, तुझं ह्या स्टेपला तू पोहोचला म्हणजे तुझा अर्धा प्रश्न सुटला, समजून चालायचं. आता पुढे काय म्हणते आपलं, इथं तू 12 मॅन घे किंवा 18 वुमेन घे.
12 मॅन घे किंवा 18 वुमेन घे, उत्तर तेच येणार. उत्तर मध्ये काहीच तफावत पडत नाही. ठीक आहे ना. तू नंतर सोडून बघू शकतो. तू 12 पुरुष घे किंवा 18 स्त्रिया घे, प्रश्नाचं उत्तर एकच येणार. ठीक आहे ना. आता पुढे आता बघ, आपण याला सोडूया बघ. 12 मॅन 14 दिवसामध्ये काम करतात. 12 मॅन किंवा 12 पुरुष एका कामाला 14 दिवसामध्ये पूर्ण करतात. तर मग काय म्हणते, तर भागीला तर 8 पुरुष 8 एम, आपल्या पुरुषसाठी आपण काय घेतलं भाऊ, यम म्हणजे मॅन. ठीक आहे ना. 8 पुरुष आणि 16 स्त्रिया, 16 वुमेन, डब्ल्यू अशी मांडणी करून घ्यायची. तुझा अर्धा प्रश्न इथे सॉल्व्ह होऊन जातो. ठीक आहे. आता बघ पुढं काय म्हणायचं बघ ना. 12 गुणिला एम आहे. यमची किंमत इथं काय, यमची किंमत इथं काय दिलेली आहे, यमची किंमत इथं दिलेली आहे 3. आता बघ 12 गुणाकारामध्ये यम आहे, मग 12 त्रिक रे 36 लिहून घे. इथं 36 लिहून टाक, 36 गुणाकारामध्ये 14. ठीक आहे ना. आता बघ पुढे, आता इथं बघ 8 गुणाकारामध्ये यम आहे, यमची किंमत 3 आहे का, 8 त्रिक 24 लिहून टाकलं 24. इथं प्लसचं चिन्ह देऊन टाक. काय खाली काय चिन्ह, इथं प्लसचं चिन्ह आहे म्हणून इथं प्लसचं चिन्ह देऊन टाकलं. आता बघ इथं 16 गुणाकारामध्ये डब्ल्यू आहे का, डब्ल्यूची किंमत काय आहे 2, 16 दुने 32 ते लिहून टाक 32. हे बघ इकडं. आता 36 गुणिला 14 इथं लिहून घ्यायचे. पहिले काय करायचं, 36 गुणिला 14 लिहून घ्यायचे पहिले इथं. ठीक आहे ना. आता खाली काय झालं, यांची करायची बेरीज. ठीक, 4 आणि 2 6 लिहून घेतली. 3 आणि 2 रे झाले 5, 56. ठीक आहे ना. अशी आडवी बेरीज करायची, नाही तर मांडणी करतो तू तसं करायचं नाही. आता तू मोठा झाला. ठीक आहे ना. तू पोलीस भरतीची तयारी करतोय. ठीक आहे ना. तू काय टाइमपास करत नाही भाऊ. इथं तू एक अधिकारी होणार आहे आणि तुला असं जमलंच पाहिजे. ठीक आहे ना. तू जर असं 2 अधिक 3 असं उभी मांडणी करत असेल तर तसं नको करू. आडवी मांडणी सुद्धा शिकून घे. टाइम लागू दे, काही टेन्शन नाही. बेसिक साठी सगळ्यात जास्त टायमिंग दे. ठीक आहे ना. बेसिक कम्प्लीट कर. तुला कुठंच प्रॉब्लेम येणार नाही. पुढं मॅथ मध्ये तुला कुठंच प्रॉब्लेम येणार नाही, ही आपली गॅरंटी आहे. फक्त बेसिक पक्क कर. तुझा बेसिक वर सगळा पूर्ण मॅथचा जो 12 भानगडी आहे पुढच्या, त्याच्यावर डिपेंड आहे. तुला पहिले बेसिक क्लिअर करावं लागणार. आता बघ इथे, आता बघ 14 ला 56 घालतो का, मग 14 चोक 56, 14 चोक 56 गेला का, 14 चोक 56, 4 ना भाग गेला. आता बघ 4 ना 36 ला का जातो, 4 ना मग 36. उत्तर काय आलं आपल्या इथं, 9 दिवस. 9 दिवस. 4 ना आपण याला भाग दिला, 4 ना मग 36, 4 ना 36 ला भाग दिला, 4 ना 36 ला भाग दिला, 4 ना जेव्हा 36 ला भाग दिला तेव्हा उत्तर आलं आपलं 4 नंबर 36. ही आडवी काटाकाटी तुला समजली असेल. ठीक आहे ना. इथे तुला आडवी काटाकाटी पण तुझी क्लिअर करतो, टेन्शन घ्यायचं नाही. फक्त लक्ष असू दे माझ्याकडं, मी कोणत्या प्रश्नाकडे का सोडवतोय ते लक्ष असू दे. तुझे जेव्हा इथं लक्ष देशील तेव्हा तुला प्रश्न समजणार, नाही तर सगळा बट्ट्याबळ होणार तुझा. बरोबर आहे ना. चल इकडे, हा आपला 9 दिवस उत्तर आलं. आता इथं मी काय घेतलं, मॅन घेतलं ना 12 एम, म्हणजे एम साठी आपण पुरुष साठी एम घेतलं होतं ना. ठीक आहे ना. तू इथं 18 डब्ल्यू पण घेऊ शकतो. ठीक ना. म्हणजे 18 स्त्रिया आपण घेऊ शकतो. इथं 18 स्त्रिया गुणला 14 आणि खाली मग जशी मांडणी केली आपण तशी मांडणी करायची आणि तुझं उत्तर सुद्धा 9 येणार. उत्तर 9 येणार. उत्तर मध्ये काहीच तफावत पडणार नाही. ठीक आहे ना. आता आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. आता आपण बघूया उदाहरण क्रमांक 3. आता उदाहरण क्रमांक 3 मी खूप छान छान प्रश्नांसाठी घेऊन आलेलो आहे. आणि तुला जर वाटत असेल की मला पेपरमध्ये कुठंच प्रॉब्लेम आला नाही पाहिजे, तर तुला भाऊ इथं मन लावून माझा व्हिडिओ बघावा लागेल आणि एखाद्या गरीब मुलाकडे माझा व्हिडिओ पाठवायची तुझी गॅरंटी. ठीक आहे ना. आता आपण बघूया उदाहरण क्रमांक 3, काम आणि वेळ. त्याच्यामध्ये आपला उदाहरण क्रमांक 3. तुम्हाला उदाहरण क्रमांक 2 समजलं असेल. चला इकडे आता उदाहरणामध्ये फक्त थोडंसं चेंज केले, थोडंसं चेंज. फक्त तुमचं लक्ष असलं तर तुमच्या लगेच लक्षात येणार की उदाहरणामध्ये कुठं चेंज केलेलं आहे. ठीक आहे ना. तू पण या प्रश्नाचं उत्तर लगेच काही सेकंदामध्ये काढणार, मला माहित आहे. तुला समजलं असेल सगळं. 6 पुरुष व 12 स्त्रिया एका घराला 20 दिवसात बांधतात. ठीक आहे. गवंडी आहे ते काहीतरी काम करतात. ठीक आहे. आता पुढे, तर 8 पुरुष व 16 स्त्रिया मिळून त्या कामाच्या दुप्पट कामाला किती दिवसात पूर्ण करतील. थोडंसं चेंज केलं तुझ्या डोक्याला लगेच ताण येतो, पण टेन्शन घेऊ नको.
कसाही प्रश्न पडू दे, तुला 100% जमणार. मी जे प्रश्न घेतलेले आहे ते प्रिव्हियस इयर प्रश्न आहेत, म्हणजे असेच टाईपचे प्रश्न तुला 100% पुढच्या परीक्षेमध्ये बघायला मिळतील. त्याचं काही टेन्शन घेऊ नको तू. फक्त मी जेव्हा उदाहरण सोडवणार त्याच्याकडे तुझं पूर्ण लक्ष असू दे, इकडे तिकडे नको बघू, तिच्याकडे नंतर बघ, ठीक आहे ना. इकडे आता बघ, 6 पुरुष, पहिले आपली मांडणी करून घेऊ. 6 मॅन बरोबर काय म्हणताय रे, 12 स्त्रिया, म्हणजे वुमन लिहून घेऊ का इथं. डब्ल्यू तुला मी आतापर्यंत सांगत आलेलो आहे, तुझ्या लक्षात बसलं असेल. एम आणि डब्ल्यू आपण का वापरतोय, ठीक आहे ना. आणि बी का वापरतोय, बी वापरतो आपण बॉय साठी, डब्ल्यू वापरतो आपण स्त्रीसाठी, आणि एम वापरतो आपण पुरुषासाठी. समजलं असेल तुला. आता पुढे आपण हे सॉल्व्ह करून घेऊ. पहिले इम्पॉर्टंट काय, फर्स्ट स्टेप सॉल्व्ह केली. तू जर हे स्टेप जर सॉल्व्ह केली ना, तुला पुढचा जो आपला उदाहरण सोडायची जी स्टेप आहे ते तुझं उदाहरण सुटलं समजून चालायचं. तू हे सोडवलं, तू हे जर सोडवलं तू की समजून चालायचं की माझं उदाहरण पूर्ण सुटलेलं आहे, थोडंसं उदाहरण राहिलेलं आहे, असं धरून चालायचं. आता इथे हे सॉल्व्ह करायचं बोलले, हे इम्पॉर्टंट आहे बरं का. इथं चुकवलं म्हणजे तुझं पूर्ण उदाहरण डायरेक्ट बट्ट्यावर जातो तुझं पुढं. इकडे लक्ष दे. आता बघ, एम डिवाइडेड बाय डब्ल्यू बरोबर आहे का. इथं बघ, इथं काय आहे रे, 12 भागीला काय आहे 6 आहे का, 6. आता बघ काय करायचं, इथं एम भागीला 6 बघ. आता इथं 6 एक 6 सैन दुनी 12 ही आपली किंमत. आता 2/1 कुठून आलं, तर आपण 6ला आणि 12ला लहान केलं, ठीक आहे ना. 6ला आणि 12ला 6ने भाग जातो, 6 एक 6 सैन दुनी 12, म्हणजे 6 एक 6 सैन दुनी 12. हे तुझं क्लिअर झालं असेल. आता एम ची किंमत 2 आणि डब्ल्यू ची किंमत 1. डब्ल्यू ची किंमत काय भाऊ, 1. हे तुझं क्लिअर झालं असेल, ठीक आहे ना. आता येते, आता बघा मांडणी करूया आपण. 6 पुरुष, 6 मॅन एका घराला किंवा एका कामाला 20 दिवसात करतात, ठीक आहे. 20 दिवसात बांधतात, ठीक आहे. एका घराला 20 दिवसात बांधतात, ओके. आता पुढे काय म्हणते बघ, 8 पुरुष व 16 स्त्रिया मिळून, 8 पुरुष व 16 स्त्रिया मिळून, ठीक आहे. 8 पुरुष म्हणजे 8 एम मिळून म्हणजे अधिक काय म्हणते 16 स्त्रिया. 16 स्त्रिया म्हणजे रे 16 उमेन. मांडणी झाली का, ठीक आहे, मांडणी झाली. आता पुढची स्टेप काय म्हणते, पुढची स्टेप बघा. आता 6ची एम ची किंमत काय रे इथं 2. एम ची किंमत काय आहे 2. मी तुला पहिले सांगितलं एम ची किंमत 2 आणि डब्ल्यू ची किंमत 1. मग 6 गुणिला एम आहे, मग सैन दुनी 12 आणि पुढे गुणाकारामध्ये 20, ठीक आहे. मी तुला तू एकटा नाही आहे इथं, ठीक आहे ना. तुला मी असं बोलतो की तुला समजून नको चालू. सगळ्या मुलांना असं समजून चालायचं की फक्त माझ्यासोबत बोलतोय, कोणासोबत बोलत नाही, ठीक आहे ना. त्याच्यामुळे मी असं बोलतो, ठीक आहे ना. तुझ्या लक्षात असू दे. आता पुढे बघ, 8 एम एम साठी का वापरला आपण 2, 8 दुने 16, ठीक आहे. पुढे प्लसचं चिन्ह देऊन टाकायचं, प्लस आहे तर प्लसचं चिन्ह देऊन टाकायचं, ठीक आहे. आता बघ, डब्ल्यू साठी काय आहे रे 1, मग 16 गुणिला 1 केल्यावर काय येणार 16. काही टेन्शन घ्यायचं नाही, ठीक आहे ना. पुढे चला. आता ही स्टेप समजली का तुला, समजली असेल. आता पुढे बघ, इथं लिहून घे 12 गुणिला 20 लिहून घेतलं का, 12 गुणिला 20, ठीक आहे. 12 गुणिला 20 इथं लिहून घेतलं तू, ठीक आहे. आता पुढे बघ, यांची दोघांची कर बेरीज, 16ची बेरीज 16 दुने 32, डबल केलं काय आणि दोघांची बेरीज केली काय, झाली 32. बघ आली का 32. आता बघ याला इथं आपण सोडूया. आता बघ हे उदाहरण इथं लिहून इथं तुला सोडून दाखवतो मी. इथं जागा नाही, इथं 12 गुणिला 20 भागीला 32. बघ ह्याला आणि ह्या संख्येला कोणत्या संख्येने भाग होतो बघ, 4 पंच 20, 4 8 32, 4 भाग गेला का, गेला. आता बघ ह्या संख्येला आणि ह्या संख्येला भाग जातो का, जातो. 4 दुने 8, 4 त्रिक 12. बघ वरती काय राहिलं रे 3 आणि 5, 3 गुणाकारामध्ये 5, 3 गुणाकारामध्ये 5 भागीला काय आहे 2, बरोबर. 3 5 15 भागाकारात 2. उत्तर काय आलं आपलं 7.5. पण हे आपलं उत्तर आहे का 7.5 म्हणजे 7.5 दिवस आपलं उत्तर आहे का, नाही. का नाही उत्तर, इकडे आता काय म्हणतंय दुप्पट, कामाच्या दुप्पट. म्हणजे बघ आता तुला एक घर बांधायला जर, यांचं म्हणणं एक घर बांधायला जर तुला 7.5 दिवस लागत असतील, म्हणजे 7.5 दिवस लागत असतील, ठीक आहे ना. तुला एक घर बांधायला जर 7.5 दिवस लागत असतील तर 2 घर बांधायला किती दिवस लागतील भाऊ, किती दिवस लागतील, याची दुप्पट 7.5 ची दुप्पट करायची, म्हणजे 7.5 प्लस 7.5 एका घराला लागले 7.5 आणि दुसऱ्या घराला 7.5 असे तुला टाइम लागणार, ठीक आहे ना. 7.5 दिवस एका घराला, 7.5 दिवस दुसऱ्या घराला, ठीक आहे ना. मग काय करायचं
7.5 गुणिला 2 बरोबर काय 15. काय 15 हे तुझं 20 15 दिवस. इथं काय तुझं हा उत्तर तुझा 15 दिवस. हे लक्षात असू दे 15 दिवस. समजलं का? चल आता आपण जाऊया पुढं उदाहरण क्रमांक 4 कडे. तुला उदाहरण समजत असतील अशी आशा बाळगतो, ठीक आहे ना? तू जर माझ्याकडे पूर्ण लक्ष देत असेल तरच तुला उदाहरण समजणार, नाहीतर तुझं लक्ष तिकडं आणि तुझं लक्ष अर्ध इकडं अर्ध तिकडं आणि अर्ध इकडं जर लक्ष असेल भाऊ तर तुझ्या लक्षात बसणार नाही आणि मग तू अजून म्हणशील की याला शिकवता येत नाही आणि याचं मला काही समजत नाही, ठीक आहे ना? तर असं करू नको. मी तुला खूप मन लावून आणि खूप जीव तोडून शिकवतोय आणि असे प्रश्न तुला कुठंच भेटणार नाही. मी पुढे प्रश्न काढतोय मला माहिती आहे, त्याच्यामुळं तुझं सुद्धा इकडे लक्ष असू दे. आता आपण बघूया उदाहरण क्रमांक 4. चला आता बघूया उदाहरण क्रमांक 4. उदाहरण क्रमांक 4 काय म्हणतो बघ. 4 पुरुष व 6 मुले एका कामाला 5 दिवसात करतात, ठीक आहे? आणि 6 पुरुष व 4 मुले त्या कामाला 4 दिवसात पूर्ण करतात. तर 8 पुरुष व 12 मुले त्या कामाला किती दिवसात पूर्ण करतील? पहिली स्टेप आपल्याला शॉर्टकट करून घ्यायचं, ठीक आहे ना? लहान करून घ्यायचं. कसं करायचं तुला मी ते सांगितलेलं आहे. आता बघ मांडणी करूया आपण इथं. बरोबर काय म्हणते 4 पुरुष 4 मॅन, ठीक आहे? व काय म्हणते 6 मुले 6 बी. काय म्हणते 6 बी. बरोबर 4 मॅन अधिक 6 बी म्हणजे मुले किती दिवसामध्ये करतात रे? 5 दिवसामध्ये, ठीक आहे 5. आणि बरोबर 6 पुरुष 6 मॅन व 4 मुले 4 बी किती दिवसामध्ये करतात? तर 4 दिवसामध्ये. ही झाली आपली मांडणी. ही झाली आपली मांडणी. आता मांडणी झाल्यानंतर याला शॉर्टकट करून घ्यायचा. आता बघ शॉर्टकट करण्यासाठी काय करणार आपण बघ. आता बघ हे गुणाकारामध्ये आहे 5 गुणाकारामध्ये आहे. ह्या कंसाच्या गुणाकारामध्ये आहे 5 आणि ह्या कंसाच्या गुणाकारामध्ये आहे 4, ठीक आहे ना? समजलं का? आता 5 नाही याला गुणायचं. 5 चोक 20m 5 चोक 20m अधिक 5 सक 30b 30b. आला का? आलं. चला आता पुढं बघ. आता ह्या कंस हा कंस सुटला आपला. आता हा कंस राहिला बघा. 6 चोक 24m 24m प्लस 4 चोक 16b 16b. झाला का? आता पुढे बघ. पुढं काय म्हणते आता बघ. बरोबर चिन्हाच्या इकडे येताना मायनस होतील आणि इकडे जाताना प्लस होतील. ते तुला मी क्रिया सांगितलेली आहे. आता बघ इथं काय आहे रे? आता बघ इथं बघ. इथं मोठी संख्या लक्षात ठेव पहिले. इथं मोठी संख्या काय आहे? इथं 30b 30b. इथं काय आहे? 16b 16b. इथं काय आहे? प्लस मध्ये. इकडे येऊन काय इकडे येऊन काय होतील? मायनस. इथं मायनस 16b. इथं काय लिहू? मायनस 16b, ठीक आहे? आता बघ इथं काय आहे? 24m. इथं काय राहिलं आता? 24m 16b. इकडं झाला वजा, इकडे आला आणि वजा झाली 16b. 30 वजा 16b केला आपण इथं. आता इथं काय राहिलं? फक्त 24m राहिला का? ठीक आहे. आता इथं काय आहे? इथं 30b इथं घेऊन घेतलं. इथं काय राहिलं आता? 20m राहिला का? 20m इकडे जाऊन काय होईल? वजा करा. वजा होईल. काय होईल? वजा. आता बघ 20m याच्यातून वजा करा. 20m झाली का सारखी किंमत? 30b 16b 24m आणि 20m सारखी सारखी झाली का? जेव्हा सारखी होतील तेव्हाच कट करायचं. नाही तर तू बी मधून m मायनस करशील. तसं होत नाही. इथं 20m मधून 30b मायनस होत नाही, ठीक आहे ना? तसं काही करू नको भाऊ, ठीक आहे ना? तसले उद्योग करत बसू नको. प्रश्नात सगळा कार्यक्रम होईल तुझा. आता बघ 30b मधून 16b गेले, राहिले किती रे? 14b. बरोबर. आता बघ इथं काय मग? आता इथं घे. हा सुटला आपला. आता इथं घे. 24m मधून 20m गेले, राहिले किती? 4m, ठीक आहे? आता इथं. आता इथं बघ b आणि इकडचा m इकडे येईल भागाकारामध्ये. m इथं भागाकारामध्ये. आता इथं बघ इथं काय राहिले? 4 आणि ह्या 14 इकडे गुणाकारामध्ये. इकडे कुठं गेला? भागाकारामध्ये. इथं गेला. मग इथं काय राहिलं बघ? b छेद m बरोबर बे दुने 4 आणि बे साती 14. म्हणजे इथं काय आली? 2/7. आपली b ची किंमत काय आली भाऊ? 2 आणि m ची किंमत काय आली? 7. b ची किंमत 2 आणि m ची किंमत 7. आता आपण इथं उदाहरण मांडूया. आता तू हे उदाहरण घे किंवा हे घे, प्रश्नाचं उत्तर तेच येणार. त्याच्यामध्ये काही तफावत येणार नाही, ठीक आहे? त्याच्यामुळे कधी बी घेतलं तरी उत्तर तेच येणार आपण जे काढणार ते. आता इथं बघ इथं काय आहे?
बरोबर कंसामध्ये 4m अधिक 6b कंसात 5. ठीक आहे ना. पुढे काय म्हणते, तर 8 पुरुष व 12 मुले, 8 पुरुष म्हणजे 8m व 12 मुले म्हणजे 12b किती दिवसात पूर्ण करतील, ही तुझी झाली मांडणी. आता आपण प्रश्न सोडूया. आता बघ काय करायचं इथं प्रश्न सोडवायला. 4m ची किंमत काय रे 7, 7 चोक 28, 28 अधिक आता बघ 6b, बी ची किंमत काय, बी ची किंमत 2, मग साइन दुनी 12, साइन दुनी 12 बरोबर ना. आणि इथं कंसाला 5. ठीक आहे ना, हे लक्षात ठेव. आता बघ गुणाकार केल्यानंतर, यांचा गुणाकार केल्यानंतर सुद्धा उत्तर तेच येणार. याला ह्या संख्येला गुणल्यावर किंवा आपण ह्या संख्येला जर ह्या संख्येला गुणलं असतं तरी उत्तर तेच आलं असतं, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला नसता. ठीक आहे, तुझं म्हणणे पहिले 5 न 4 ला गुणून घ्या ते करून. ठीक आहे, तुझं म्हणणं असं काय केलं. ठीक आहे, तुला जसं वाटेल तसं करूया आपण. आता 5 चोक 20m लिहून टाकतो बाबा. ठीक आहे, 20m अधिक 5 न 6 ला गुणलं 6 पंच 30b, 30b लिहून टाकलं. ठीक आहे, तुझ्या मनानं चालते तुम्ही, कारण तू म्हणशील काय कार्यक्रम करून टाकले इथं. ठीक आहे ना, इथं लक्ष असू दे. इथं काय आहे 8m अधिक 12b, काय 12b. आता बघ आलं का. आता आपण याच्यामध्ये किंमत ऍड करू. आता किंमत ऍड कर. 20 गुणिला किती आहे 7 का, m ची किंमत काय आहे 7, 7 दुनी 14 म्हणजे 140 अधिक. ठीक आहे 30. आता 30b आहे का हो इथं, 30b, बी ची किंमत काय आहे 2, 30 दुनी 60 लिहून टाकलं 60. ठीक आहे, खाली आता 8m, m ची किंमत काय आहे 7, 8 7 56, 8 7 56 अधिक इथं 12 गुणिला काय आहे बी, बी ची किंमत काय आहे 2, 12 दुनी 24, 12 दुनी 24. आता इकडे बघ, आता यांची गण बेरीज वरती किती झाले भाऊ 200, किती झाले 200 भागीला बरोबर इथं बरोबरचं चिन्ह दिलं भागीला इथं 56 आणि 24 ची बेरीज कर. 6 4 10, 10 आले 0, चला आला 1, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8 झाले का 80. ठीक आहे, आता पुढे हा 0 कटला, हा 0 कटला, या संख्येनं ह्या संख्येला भाग दे. बघ 8 दुनी दे 16, उरले किती 4, उरले किती 4. आता भाग जात नाही म्हणून इथं काय घेतला 0, 8 पंच 40 म्हणजे काय आले 2.5 दिवस, 2.5 दिवस किंवा 2.5 दिवस हे आपलं आलं उत्तर. आता तुला जर वाटत असेल की ही किंमत घेऊन सोडव तर काही टेन्शन नाही, ही किंमत बी जर तू घेतली आणि जर प्रश्न सोडवला तरी उत्तर आपलं हेच येणार. आपण याला असं सुद्धा लिहू शकतो 2/1/2 दिवस, याला आपण असं सुद्धा लिहू शकतो. ऑप्शन मध्ये असं सुद्धा असू शकतं किंवा असं असू शकतं, दोघातून काही असू शकतं. ठीक आहे ना, तर तू उदाहरण सोडायच्या टायमाला असं बराबर मन लावून सोडव. तुझ्या प्रश्नामध्ये तुझ्या उत्तरामध्ये काहीच चुकी येणार नाही. ठीक आहे, आता बघ आता आपण एवढं सोडवलं. आता तुझा वाटत असेल की एवढं सोडून माझ्या लक्षात बसलं नाही, आम्हाला काहीतरी शॉर्ट ट्रिक सांगा. ठीक आहे, आता बघ उदाहरणाकडे या, हे राहू दे. आता हे प्रश्न इथं उत्तर राहू दे, तुला इथं इकडे सांगतो मी. बघ इथे मला सांग भाऊ, तुला इथं दिसत असेल 4 पुरुष 4 मॅन आणि 6 मुले, 6 मुले दिसताय का. 4 पुरुष आणि 6 मुले. मला सांग इथं 4 होते, नंतर किती झाले रे 8, म्हणजे इथे काय झाले 8 मॅन झाले का, झाले. इथं किती होते 6 मुले, इथे किती झाले 12, किती झाले 12 बॉय झाले का. पहिले होते 4 मुले 4 पुरुष, मग झाले 8 पुरुष. पहिले होते 6 मुले म्हणून झाले 12 मुलं. समजलं का. मग काय म्हणते, पहिले 4 मुलं आणि 4 पुरुष आणि 6 मुलं मिळून 5 दिवसात करत होते. 5 दिवसामध्ये ते काम पूर्ण करत होते. मला सांग आता डबल वाढले की नाही. आता जर माणसं डबल वाढले तर काम कमी होणार की नाही, काम कमी होणार. मला सांग 5 ला 2 ने भागून दे. इथं उत्तर किती आलं रे 2.5 म्हणजे 2.5 दिवस किंवा 2/1/2 2.5 दिवस
किंवा असं सुद्धा येऊ शकतं ऑप्शन मध्ये. ठीक आहे, हे लक्षात असू दे. समजली का शॉर्ट ट्रिक तुला? इकडे लक्ष द्यायचं, इकडे लक्ष द्यायचं. काय म्हणते, 4च्या दुप्पट 8 माणसं झाले, इथं 6 मुलांच्या दुप्पट 12 मुलं झाले. इथे जर डबल मुलं होत आहे तर काम पण कमी होणार की नाही? काम पण कमी होणार की नाही? मला सांग, तुला एका कामाला जर 4 माणसं लागत असेल आणि तू तेच काम एका दिवसामध्ये करत असेल, तुला 24 समजा 12 तास लागत असेल आणि मी तुला म्हणलं की तू 4 माणसं सोडून 8 माणसं घे, मग तुझे 4 आणि हे 4 झाले 8 माणसं. तुला आता किती दिवस किती टाइम लागणार? फक्त 6 तास. अर्धा काम होऊन जाणार. ठीक आहे ना? तेच अर्धा काम ते 4 माणसं करतील आणि अर्धा काम हे 4 माणसं करतील. ठीक आहे ना? समजलं असेल तुला माझं काय म्हणणं आहे. ठीक आहे ना? चल पुढे जाऊया. आता उदाहरण क्रमांक 5 कडे आपण. आता उदाहरण क्रमांक 5 काय म्हणतोय ते बघूया. आता उदाहरण क्रमांक 5 तुला एवढे प्रश्नातून तुला सगळं क्लिअर झालं असेल, तुझा कोणताच डाऊट राहिलेला नसेल असं मला वाटतंय. आता उदाहरण क्रमांक 5 कडे आपण जाऊया. चला आता आपलं आहे उदाहरण क्रमांक 4. उदाहरण क्रमांक 5. उदाहरण क्रमांक 5 काय म्हणते बघूया आपण. चला, 4 मुले व 5 स्त्रिया मिळून एका कामाला 10 दिवसात पूर्ण करतात आणि 5 मुले व 4 स्त्रिया त्या कामाला 8 दिवसात करू शकतात, तर 8 मुले व 10 स्त्रिया त्या कामाला किती दिवसात पूर्ण करतील? समजला का प्रश्न तुला? हा बघ, हा प्रश्न मागच्या प्रश्नावर डिपेंड आहे, म्हणजे उदाहरण क्रमांक 4 वर डिपेंड आहे. ठीक आहे ना? तो प्रश्न आणि ह्या प्रश्नामध्ये काहीच फरक नाही. त्याच्यामुळे तो हा प्रश्न सोडव आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मला 100% कमेंट मध्ये सांग. मला माझ्या शिकवण्यामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला असेल तर मला 100% कमेंट मध्ये सांग. ठीक आहे ना? आणि पूर्ण जो आपला लेक्चर आहे तो कम्प्लीट बघत चाल. ठीक आहे ना? अर्धा अपुरा लेक्चर बघू नको. ठीक आहे ना? एवढंच बोलून आपण इथं थांबूया. जय हिंद.